आपण अनेक चित्रपटामध्ये बघितलं असेल की घरामधून पळून गेलेला मुलगा हा काही वर्षानंतर वापस येतो, पण जेव्हा तो वापस येतो तेव्हा त्याच्याकडे खूप पैसा आलेला असतो, करोडो रुपयाची संपत्ती असते, गाडी बंगला आणि एक सुंदर हिरोईनसुद्धा त्या तरुणाला असते। असं मागच्या आपण अनेक चित्रपटामध्ये बघितलेलं आहे। पण सत्य परिस्थितीमध्ये सुद्धा असंच घडतं का? काही लोकांसोबत खरंच असं घडतं का? असे सुद्धा आपल्याला प्रश्न पडतात। मग आपल्याला वाटू लागतं की हे सगळं पिक्चरमध्येच दाखवतात, खरं असं कुठं घडणार आहे? पण असं एका तरुणासोबत घडलंय। एक साधारण भाजी विक्रेता एका अशा सुंदर तरुणीला बायको करतो आणि करोडो रुपये कमवतो। त्यामुळं त्या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की हा जो साधारण भाजी विक्रेता तरुण आहे त्यानं एवढं सुंदर बायको कसं काय आणली आणि तेवढी एवढे करोडो रुपये कसे काय कमवले? असा प्रश्न आजूबाजूच्या लोकांना, त्या राज्यातल्या लोकांना जेव्हा ही बातमी समोर आली तर संपूर्ण देशातल्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटू लागलं की खरंच असं रिअलमध्ये सुद्धा घडतं का? ही एक सत्य घटना आहे आणि तीच आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे बिहारची। बिहार राज्यामध्ये एक जिल्हा आहे पूर्णिया आणि याच पूर्णिया गावामध्ये राहणारा एक तरुण आहे। तसा तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे, पण तो 5वी 7वी पास होता, जास्त काही शिकला नव्हता। पण त्यानं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी, इतर काही कामधंदा करण्यासाठी तो पश्चिम बंगालमधून पळून बिहारमध्ये आला होता आणि बिहारमधील याच पूर्णिया शहरामध्ये तो राहू लागला। आता इथं राहत असताना ते काहीतरी छोटं मोठं कामधंदा करून उदरनिर्वाह त्याचा करू लागला। आता उदरनिर्वाह करणं चालू होतं तेवढ्यातच 2020 मध्ये लॉकडाऊन लागला। आता 2020 मध्ये लॉकडाऊन लागला आणि सगळ्यांचंच कामधंदे ठप्प झाले। त्याच्यामध्ये ह्या तरुणाचं सुद्धा काय होणार आहे? तो सुद्धा ठप्प झाला। मात्र लॉकडाऊन जसा जसा कडक लागला तसं तसं सगळेच लोक घरामध्ये थांबले। आता कालांतराने हळूहळू काही महिन्यानंतर लॉकडाऊन हा खुला करण्यात आला। फक्त काही लोकांसाठी तो खुला सुद्धा करण्यात आला होता। त्यामध्ये जे सेवा देतात अशा लोकांना परवानगी देण्यात आली होती, तसं त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये मेडिकल असतील, मेडिकलवाले असतील, पोलीस असतील, भाजीपाला विक्रेते असतील, डॉक्टर असतील किंवा इतर जे किराणा दुकान, इतर जे गरजेच्या वस्तू आहेत अशा लोकांना परवानगी देण्यात आली होती। आणि हा तरुण सुद्धा मग काही कामधंदा नव्हता तर मग यानं भाजी विकायला चालू केलं। मंडीमध्ये जाऊन तो एकाच ठिकाणी मोठी भाजी विकत घ्यायचा, भाजीपाला विकत घेऊन तो ते एक गाडा तयार केला आणि त्या गाड्यावर ठेवून तो भाजीपाला या शहरामध्ये दारोदार विकायचा। आता दारोदार जाऊन विकायचा, लोक भाजीपाला घ्यायचे। असं करता करता त्याचे 1-2 दिवस निघून गेले, मात्र त्याला भाजीपाल्यामध्ये पाहिजे तशी इन्कम होत नव्हती। मग तो असंच करत करत एका दुसऱ्या कॉलनीमध्ये गेला, जरा मोठी सोसायटी होती, त्या सोसायटीमध्ये गेला तर त्या ठिकाणी आजूबाजूचे काही लोक आले मास्क लावून तोंडाला आणि त्याला म्हणू लागले, अरे भाजीपाल्याची सोय तू करतोस पण अजून आमची काही दुसरी सोय करू शकतोस का? ते म्हणे, बाबा आता इतक्या लॉकडाऊनमध्ये तुमची दुसरी काय सोय करू मी? माझ्याकडं फक्त भाजीपाला आहे, भाजीपाला तुम्हाला मिळेल। ते म्हणते, भाजीपाला ठीक आहे, पण तुझ्या ओळखी पाळखीनं कुठं जर आम्हाला दारूची सोय जर लागली तर बरं होईल, जरा आम्ही तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, फक्त आम्हाला काय कर, एक दारूचा क्वार्टर आणून दे, दारूचा एक खंबा आणून दे, काही करून तेवढी सोय लाव, असा एक माणूस त्याला म्हणला। आता एक माणूस त्याला असा म्हणला आणि त्याला हे सुद्धा सांगितलं होतं की तुला जेवढे पैसे लागतील तेवढे मी देईल, म्हणजे एकंदरीत जे काय त्याची रेट आहे, जी काय किंमत आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट किंमत द्यायला ते व्यक्ती तयार होता। मग याच्या मनात आलं की बाबा ठीक आहे, आपण जर मेळ लावला, असं याच्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर लोक होते। मग यानं काय केलं, एक दिवस त्या व्यक्तीसाठी यानं 1-2 खंबे आणले आणि त्याला 3-4 पट जास्त किमतीत ते दारूचे खंबे बॉटल त्याला दिल्या। आता त्या दिल्यानंतर त्या व्यक्तीनं अजून 2-4 व्यक्तींना सांगितलं की याच्याकडं अशा अशा पद्धतीनं माल मिळतोय। मग याचे तिथून कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि हा लॉकडाऊन चालू असताना दारूला कुठेही परवानगी नसताना घरोघरी जाऊन भाजीपाल्याच्या आतमध्ये लपून दारू विकू लागला। कारण की भाजीपाला दिवसभर विकून त्याला किती पैसे येणार आहेत, त्यापेक्षा त्याला जास्त कमाई ही दारूमध्ये वाटू लागली।
मग तो एका ठिकाणाहून स्टॉकमध्ये माल उचलायचा आणि याच गाड्याच्या माध्यमातून त्या भाजीपाल्याच्या पोत्यामध्ये लपवून दारू विकायचा। असं करत करत संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं नेटवर्क पसरलं होतं आणि दुप्पट तिप्पट चौपट म्हणजे 10-10 पट लोक रक्कम द्यायला तयार होते, कारण की तेव्हा दारू कुठं मिळतच नव्हती आणि हाच एकटा खुलेआम लपून छपून दारू विकत होता। असं करता करता लॉकडाऊन अजून सुरळीत होत गेलं, याचा बिझनेस वाढत गेला। मग यानं पूर्णिया जिल्ह्यातून सुरू केलेला बिझनेस आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यामध्ये चालू केला। आता चालू केला तर त्याचा बादशाहच बांधला। हळूहळू याचा बिझनेस एवढा वाटला की मग यानं ती हातगाडी सोडून दिली, एक छोटी गाडी घेतली, त्या गाडीच्या माध्यमातून बिझनेस करू लागला। बिझनेस वाढत गेला। मग यानं मोठी गाडी घेतली, मोठी ट्रक घेतली। असं बघता बघता त्यानं 4-5 गाड्या घेतल्या। अगदी पिक्चरमध्ये ज्या पद्धतीनं घडतं त्याच पद्धतीनं यानं बहुत पैसा कमवला, म्हणजे पुष्कळ असा पैसा कमवला। आता इकडं त्यानं भरपूर पैसा कमवलेला होता आणि एवढा पैसा कमवला तरीसुद्धा त्याच्याकडं म्हणजे शिक्षण जास्त नव्हतं। आता एवढे सगळे पैसे हे केलेत, बंगला, गाडी, अनेक पूर्ण राज्यामध्ये त्याचं आता नेटवर्क झालेलं होतं दारूचं। पण त्याला आता तरी पण असं मनशोक्त काही वाटत नव्हतं। त्याला वाटत होतं की आपल्यालासुद्धा एक बायको असावी, आपल्यालासुद्धा एक हिरोईन असावी। पण या धंद्यामध्ये एवढं व्यस्त होता पैसे कमवायच्या, त्याचं जास्त याकडे लक्ष गेलंच नाही। मग एक दिवस असंच अचानक त्याचं काही कामानिमित्त तो बिहारवरून दिल्लीला विमानाने प्रवास करतो। आता साधारण इकॉनॉमिक क्लासचं तिकीट घेऊन तो प्रवास करतो त्या विमानानं, कारण की त्याला पैसा भरपूर आलेला असतो पण त्याच्याकडे पाहिजे तसं डोकं किंवा शिक्षण त्याच्याकडे नसतं। मग इकॉनॉमिक क्लासचं तिकीट घेऊन तो त्या विमानाने प्रवास करतो, दिल्लीला जातो। आता याच दिल्लीला जात असताना प्रवासाच्या दरम्यान तिथं विमानामध्ये एअर होस्टेससुद्धा असतात आणि त्या सेवा देत असतात। आता यानं पहिलीच वेळेस विमानानं प्रवास केला होता आणि पहिली वेळेस विमानानं प्रवास करत असताना जे नवीन लोक असतात विमानामध्ये बसणारे, फर्स्ट टाइम बसणारे, त्यांचे त्या हवेच्या दबावामुळे विमान वरती हवेत गेलं की कान दुखू लागतात। अगदी नवीन लोकाला तशा पद्धतीनं होतं। मग त्याच पद्धतीनं याचे कानसुद्धा दुखू लागले आणि यानं 2 हातांनी कान दाबून धरले आणि असं पायामध्ये मुंडकं घालून विमानामध्ये बसला। आता हे सगळं पाहून त्या ठिकाणी विमानामधली एक सुंदर एअर होस्टेस त्याच्या जवळ आली आणि त्याला विचारू लागली की तुम्हाला नेमकं काय होतंय, मी तुमची काही मदत करू शकते का? तो म्हणे माझे कान असे किर झाल्यासारखं होतंय, माझे कान असे बंद पडल्यासारखं मला वाटतंय, मला तुम्ही काही औषध गोळे वगैरे देऊ शकता का? ती एअर होस्टेस सांगते की नाही, आम्ही तुम्हाला गोळे औषध इथं तर देऊ शकत नाही, उतरल्यानंतर विमानातून देऊ शकतो, पण सध्या मी तुम्हाला काय करते, कोमट पाणी आणून देते, जेणेकरून तुमच्या कानाचा त्रास तुम्हाला कमी जाणवेल किंवा थोडासा फरक पडेल। मग ती त्याला एवढं गोड गोड बोलू लागते, कारण की एअर होस्टेसचं बोलणं अगदी गोड असतं, ते कोणालाही आवडेल, म्हणूनच त्यांची एअर होस्टेस म्हणून निवड केलेली असते। आता त्याला ती एवढं बोलल्यानंतर, त्याला कोमट पाणी आणून दिल्यानंतर ते तो पेतो आणि त्याचा हा प्रवास कसा निघून जातो हे त्यालासुद्धा समजत नाही। मग बघता बघता त्याला तेच एअर होस्टेस त्याच्या स्वप्नातसुद्धा दिसू लागते, तोच चेहरा त्याच्या मनामध्ये येत राहतो। आता पैसा तर त्यानं भरपूर कमवलेला होता, त्याच्या हाताखाली 400-500 लोक हे काम करत होते, दारू इकडून तिकडं सप्लाय, तिकडून इकडं सप्लाय, म्हणजे मोठ्या प्रमाणात तो अशा पद्धतीनं काम करायचा आणि त्याच्यामधून पैसे कमवायचा। आता याला त्या सुंदर असणारी एअर होस्टेस तिचा नाद लागला होता, तिच्या प्रेमात तो पडला होता। मग तो परत एकदा निर्णय घेतला की मला तिला भेटायचं आहे, मला तिला पुन्हा एकदा बघायचं आहे। मग यानं पुन्हा एकदा फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि विमानाने पुन्हा एकदा प्रवास केला इकॉनॉमिकचं तिकीट घेऊन। पण ह्या वेळेस तो बसला तेव्हा त्याला परत एकदा तीच सुंदर एअर होस्टेस त्याच विमानामध्ये दिसली। आता हा योगायोग होता, कारण की त्यानं त्याच वेळेचं तिकीट बुक केलं होतं आणि त्याच वेळेचं तिकीट बुक केल्यामुळं त्याला तीच फ्लाईट भेटली आणि त्याच फ्लाईटमध्ये ती एअर होस्टेस भेटली। कुठं कुठं हा योग जुळून आला होता। आता ती एअर होस्टेस त्याला दिसली, पण त्या एअर होस्टेससाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती, कारण की विमानामध्ये दररोज असे कितीही लोक प्रवास करतात, जातात येतात आणि एअर होस्टेस त्यांना अगदी चांगल्याच पद्धतीनं बोलत असतात, त्यामुळं तिची काही याच्याकडे जास्त नजर आली नाही। यानंच फक्त तिला पाहिलं होतं आणि याला तिच्याबद्दल जीवापाड प्रेमसुद्धा झालेलं होतं।
मग हा तिला बोलण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती काही जास्त रिस्पॉन्स देत नाही. हा इकॉनॉमिक क्लासमध्ये बसलेला असतो आणि ती जास्त सेवा ही बिझनेस क्लासमध्ये देत असते, कारण की विमानामध्ये पाठीमागं इकॉनॉमिक क्लास आणि समोर बिझनेस क्लास अशा पद्धतीनं असतं. मग ती बिझनेस क्लासमध्ये जास्त लक्ष देते हे त्याच्या लक्षात आलं आणि मध्ये एक पडदा लावलेला आहे. मग त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीला तो विचारतो, म्हणतो की ही जे एअर हॉस्टेस आहेत ते इकडं जरा कमी लक्ष देतात आणि तिकडं जरा जास्त वेळ तिकडंच थांबतात, तिकडं त्या काय करतात. मग त्याच्या बाजूला असणारा माणूस सांगतो की अरे बाबा तिकडं बिझनेस क्लास आहे आणि बिझनेस क्लासचं तिकीट हे इकॉनॉमिक क्लासपेक्षा 4-5 पटीनं जास्त असतं, तिकडं बसायचं म्हणल्यावर जास्त पैसे लागतात. आता याच्याकडं पैशाची काही कमी नव्हती, याला काहीही करून त्या एअर हॉस्टेसला भेटायचंच होतं. मग जेव्हा याचा प्रवास संपतो त्याच्या काही दिवसानंतर पुन्हा एकदा हा आता बिझनेस क्लासचं तिकीट घेतो आणि बिझनेस क्लासचं तिकीट 40 ते 50 हजार रुपयाचं तिकीट तो खरेदी करतो आणि त्याच विमानानं प्रवास करतो. आता त्याच विमानानं प्रवास करतो, बिझनेस क्लासमध्ये बसतो, पण ह्या वेळेस मात्र ती एअर हॉस्टेस त्या ठिकाणी नसते, ती सुट्टीवर असते. आता त्याची मोठी निराशा होते की त्यानं तिच्यासाठी बिझनेस क्लासचं तिकीट काढलं होतं. एका प्रवासासाठी त्यानं 40 ते 50 हजार रुपये हे मोजलेले होते, पण असाही कुठं त्यांना पैसा लगे घाम गाळून कमवलेला होता. त्याला पैशाची जेवढी काही किंमतसुद्धा राहिलेली नव्हती, एवढा पैसा त्यानं कमवलेला होता. इच्छा फक्त एकच होती की त्या एअर हॉस्टेसला भेटायचं. मग ज्या आजूबाजूला एअर हॉस्टेस असतात दुसऱ्या, त्यांना तो विचारू लागतो, कारण की यांनी भेटीदरम्यान त्या एअर हॉस्टेसला तिचं नावसुद्धा विचारलेलं होतं. आता विचारू लागतो त्या एअर हॉस्टेसचं नाव घेऊन की ती आली नाही का, तर त्या सांगतात की ती नेमकं आज सुट्टीवर आहे आणि ती आज सुट्टीवर असल्यामुळं आली नाही, इथून पुढं ती रेग्युलर असते. मग काही दिवसानंतर परत तो घरी गेल्यानंतर पुन्हा बिझनेस क्लासचं तिकीट काढतो आणि त्यावेळेस मात्र ती त्याला भेटते. आता ती त्याला भेटते तेव्हा हा तिला पुन्हा मदत मागण्यासाठी बोलवतो आणि बोलवल्यानंतर तिला सांगतो की मग मी मागच्या काही दिवसापासून फक्त तुझ्यासाठी या प्लेनमध्ये बिझनेस क्लासचं तिकीट घेऊन फिरत आहे. खोटं वाटत असेल तर तुझ्यासोबत असणाऱ्या तुझ्या मैत्रिणींसुद्धा विचार. आता ती या सगळ्या गोष्टीची शहानिशा करते. मग तिलासुद्धा वाटतं की हा माझ्यासाठी 40 ते 50 हजार रुपयाचं एक तिकीट काढून फिरत असेल तर नक्कीच हा खूप पैशावाला असेल. पण तिला माहीत नसतं की हा नेमकं काय करतोय, कायचा बिझनेस आहे, कुठून पैसे कमवतो, हा तिला सांगत नाही आणि तीसुद्धा त्याला विचारत नाही. तिला वाटतं हा काहीतरी बिझनेस करत असेल. आता ती म्हणते मी विचार करून सांगते, कारण की मुलींना विचार करून सांगायचं म्हणलं तर मग ते टाईम 2-4 वेळेस निघून जातो. मग पुढचे काही दिवस हा अशाच पद्धतीनं त्याच प्लेननं तेच तिकीट काढून फिरत असतो. मग शेवटी ती तरुणी कंटाळून म्हणजे तिला बी आता वाटू लागतं की हा खूप पैशावाला आहे, ती त्याला नाही म्हणू शकत नाही. हा तिला प्रपोज करतो आणि तीसुद्धा त्याला हो म्हणते आणि दोघंजणं लग्न करतात. आता हा जो तरुण आहे त्या तरुणाचं नाव आहे समर घोष. समर घोष याची लाईफ सेट झाली होती, करोडो रुपये त्यानं कमवलेले होते आणि एक सुंदर अशी एअर हॉस्टेस त्यानं बायको केली होती. आता सुंदर एअर हॉस्टेस बायको ते बिहारमध्ये घेऊन गेला आणि बिहारमध्ये घेऊन गेल्यानंतर स्थानिक जे लोक आहेत आजूबाजूचे जे त्याला ओळखत होते त्यांना माहीत झालं की अरे समरनी अशा पद्धतीची बायको आणली आणि दिसायला एकदम सुंदर आहे. आपल्या आजूबाजूच्या कोणाच्याही घरामध्ये अशी मुलगी नाही, आपल्या शहरातसुद्धा अशी मुलगी नाही, अशी मुलगी त्यानं बायको करून आणली. त्याच्यामुळं ही बातमी मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लागली होती, चर्चिली गेली होती. पण एक दिवस अचानक असंच एका व्यक्तीनं पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तीची मागच्या काही दिवसांपासून तलाश करत आहात, एका व्यक्तीचा शोध करत आहात, तो व्यक्ती याच शहरामध्ये एका हॉटेलमध्ये पार्टी आहे आणि त्याच पार्टीमध्ये तो सहभागी होणार आहे आणि ती तारीख असते 6 जानेवारी 2022ची. आता 6 जानेवारी 2022ला याच पूर्णिया शहरामध्ये एका हॉटेलमध्ये मोठी पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये समर घोष हा सुद्धा त्याच्या बायकोला घेऊन गेलेला असतो आणि त्या ठिकाणी सगळे असे 2 नंबरवाले लोक आलेले असतात. पोलीस त्या ठिकाणी रेड मारतात आणि रेड मारल्यानंतर सगळ्या आरोपींना जागीच पकडतात. त्यामध्ये समीर घोष याला सुद्धा पकडतात
आणि पोलीस स्टेशनमध्ये नेतात. त्याची जी बायको होती त्या बायकोला नंतर कळतं पोलिसांनी पकडल्यानंतर की आपण ज्याच्यासोबत लग्न केलं आहे ते नेमकं काय धंदा करत होता, काय बिझनेस करत होता आणि कशा पद्धतीनं पैसे कमवत होता. पोलिसांनी त्याच्यावर जे याच्या अगोदरचे जे आरोप होते दारू तस्करीचे, दारू विक्रीचे, अवैध मार्गाचे, ते सगळे कलम त्याच्यावर लावले आहेत. त्याला अटक केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. पण त्यानं कोर्टाकडे सुद्धा अशी विनंती केली आहे की माझं लग्न झालं आहे, मी आता सुंदर बायको मला आहे आणि मला जर तुम्ही लवकरात लवकर जामीन दिला तर मी असं इथून पुढे कधीही करणार नाही. माझं जे आयुष्य आहे मी ते सुख समाधानाने जगेल असं त्यानं कोर्टाकडे विनंती केली आहे. लवकरच त्याच्यावर काय निर्णय येतो हे सुद्धा पाहावं लागेल. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण एखाद्या चित्रपटामध्ये मधली गोष्ट असावी असंच आपल्याला वाटू लागतं. पण ही एक बिहारमधील सत्य घटना आहे. एकंदरीत ह्या सत्य घटनेवर आणि अशा घडणाऱ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.